राज्यातील इयत्ता 11वीच्या शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी सुरू असलेल्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत NCL आणि EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. संबंधित प्रमाणपत्रे अद्याप उपलब्ध नसलेल्या विद्यार्थ्यांना पोचपावती किंवा हमीपत्राच्या आधारे प्रवेश देण्यात यावा आणि प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 3 महिन्यांची मुदत देण्यात यावी असे निर्देश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिले आहेत. अनेक विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी पात्रता असूनही NCL किंवा EWS प्रमाणपत्र तयार होण्यास विलंब होत असल्याने त्यांचा प्रवेश रखडण्याची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण विभागाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. निर्णयानुसार विद्यार्थ्यांकडे प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याची पोहोचपावती किंवा संबंधित हमीपत्र असल्यास त्यांना प्रवेश नाकारला जाणार नाही. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांना आवश्यक सूचना देण्याचे आदेश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत निर्माण होणाऱ्या अडचणी कमी होण्यास मदत होणार असून लाखो विद्यार्थ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे NCL आणि EWS वर्गातील विद्यार्थ्यांचा 11वी प्रवेश अधिक सुलभ होणार असून केवळ प्रमाणपत्राच्या विलंबामुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही असा विश्वास व्यक्त केला जात आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.